आज रोजी सकाळी 7:45 वाजता MIDCच्या इथल्या MSCBच्या अधिकाऱ्याचा फोन आला की अन्नपूर्णा कारखान्याच्या इथं लाईटच्या स्पार्क होऊन डीपी आग लागलेली आहे। तात्काळ इथे जवळच असलेल्या MIDC मधल्या पहिल्या गाडीला आम्ही टर्नआउट केला असता त्यांनी बघितले की आग ही कारखान्यात लागलेली आहे आणि दुसऱ्या गाड्या देखील पाठवा। त्याचबरोबर भवानीपेठ, रविवारपेठ, सावरकर मैदान, कोडगी रोडच्या गाड्या घेऊन या ठिकाणी मी आला असता या ठिकाणी अन्नपूर्णा टेक्सटाईल म्हणून एक कारखाना आहे। त्या कारखान्यामध्ये टॉवेलचे उत्पादन हे घेतलं जातं। आज बुधवार असल्यामुळे कोणी कामगार त्या ठिकाणी नव्हते त्याच्यामध्ये, परंतु लाईटचं बाहेर खांबावर स्पार्क होऊन त्याचा इफेक्ट होऊन आतमध्ये आग लागलेली असं ते कारखानदारांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये। तर सध्या आपण जवळपास फायर ब्रिगेडच्या 15 ते 16 गाड्या आपण पाणी मारलेलं आहे। त्याचबरोबर इथं खाजगी टँकर देखील या ठिकाणी मदतीला आलेले आहेत त्याच्यामध्ये। तर आपण पुढून आणि पाठीमागून असं गाड्या लावून त्या ठिकाणी आपण पाण्याचा मारा करत आहोत। त्याचबरोबर लगत असलेल्या इतर जे कारखाने आहेत त्या कारखान्यात देखील कुठल्याही प्रकारचा आगीचा धोका उद्भवू नये त्याकरिता देखील आपण त्या ठिकाणी गाड्या डिप्लॉयड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि चारी बाजूने आपण या ठिकाणी पाण्याचा मारा करत आहोत। त्याच्यामध्ये जे सूत आहे ते साधारणपणे केमिकल युक्त असं सूत आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिक काहीतरी असतं त्याच्यामध्ये। तर त्या पद्धतीचं सूत असल्यामुळे आगीचा हे भडका जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामध्ये। पाठीमागे भिंत आणि पत्रा शेड होता त्याच्यामध्ये, तर ते आपण आता सध्या JCBने ते पत्रा शेड पाडलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इथून आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये। तर इथून आतमध्ये आपण प्रवेश करू। आता आगीवर डायरेक्ट आता आपल्याला पाणी मारता यायला लागलंय त्याच्यामध्ये। तर सध्या आग जी आहे तरी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये। आपण आता पाणी मारून त्या ठिकाणी आपण आग विझवण्याचा प्रयत्न करत आहोत। सुदैवाने आज बुधवार सुट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी कामगार नव्हते, त्याच्यामुळे जीवितहानी कुठली झालेली नाही त्याच्यामध्ये। परंतु त्यांचं जे मालमत्ता लूम्स वगैरे एकच कारखाना लागलेली आहे, सध्या एकच कारखाना दिसत आहे। परंतु आजूबाजूला जे कारखाने होते आपण त्या ठिकाणी गाड्या लावून त्या ठिकाणी पाणी मारल्यामुळे शेजारच्या कारखान्याला कुठला धोका होऊ दिला नाही। त्याचबरोबर या कारखान्याच्या अर्ध्या पार्ट नंतर जे पुढे आतमध्ये लूम्स वगैरे होते त्याच्यावर देखील आता पाणी मारा करून आपण ते आग पुढे वाढू नये यासाठी आपण प्रिकॉशन घेतलेलं आहे। आणि जी आग आहे त्याच्यावर देखील आपण 4 ते 5 ठिकाणावर आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याच्यामध्ये। आग आता आपल्याला अजून एक 5-6 गाड्या मारल्यानंतर आग आपल्याला ही नियंत्रणात येईल त्याच्यामध्ये।